नमस्कार, रामकृष्ण हरी. माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. माझे नाव लक्ष्मी. आज मी तुमच्यासमोर भगवद्गीता अध्याय सारांश घेऊन येत आहे. भगवद्गीता अध्याय 16 दैवासुर संपत विभाग योग. अध्यायाचा सारांश: निर्भयता, पवित्रता, ज्ञानयोगाची स्थिती, दान, स्वतःवर नियंत्रण, स्वाध्याय, तप, सरळपणा, साधेपणा. श्लोक 1. अहिंसा, सत्य, अक्रोध, त्याग, अकर्तृत्व भाव, मानसिक स्थिरता, अशुभ न बोलणे, भूतदया, इंद्रिये, विषयोपभोगात न पडणे, जेव्हा त्याच्या सान्निध्यात येऊ, शास्त्राचे नियम तोडण्यात लाज वाटणे किंवा सामाजिक बंधनाचे नियमन पाळणे, अयोग्य गोष्टीबद्दल आस्था न बाळगणे. श्लोक 2. तेज, क्षमा, धैर्य, स्वच्छता, अशत्रुभाव, गर्व न करणे, अहंभाव न ठेवणे, हे सर्व गुण जे दैवी संपत्तीचे मालक आहेत अशांचे आहेत. श्लोक 3. दांभिकपणा, उद्धटपणा, गर्व, क्रोध, सौजन्य आणि अज्ञान हे सर्व राक्षसी गुणच आहेत. श्लोक 4. दैवी गुण हे मुक्ती देणारे आहेत. भगवान कृष्ण अर्जुनास आणि आपल्याला सुद्धा सांगतात की तू चिंता करू नकोस, कारण की आधी दैवी गुणांसहितच जन्माला आहे. श्लोक 5. राक्षसी लोकांना बरोबर काय आणि चूक काय याचे ज्ञान नसते, म्हणून त्यांच्यात शुद्धता किंवा पवित्रता नसते, चांगली वर्तणूक नसते किंवा सत्यताही नसते. श्लोक 7. ते अमर्यादित इच्छा घेऊन खोटेपणा, अपवित्र वागणूक, केवळ दंभकारक, गर्विष्ठ आणि अज्ञानी असे सगळीकडे वावरतात. श्लोक 10. अमर्याद चिंता, ज्यामुळे मृत्यू होतो. विषयभोगात पडलेले त्याला सर्व सुख मानतात. श्लोक 11-12. असे म्हणतात की मला आज हे मिळाले, माझी महत्त्वाकांक्षा पूर्ण झाली, मी श्रीमंत आहे आणि अजूनही श्रीमंत होईल. श्लोक 13. मी सर्वांचा जणू देवच आहे, माझ्याजवळ सिद्धी आहेत. 14. मी खूप पैसेवाला आहे, माझे खूप मोठे कुटुंब आहे, माझ्यासारखा दुसरा कोण आहे, मी देवासाठी यज्ञ करीन, दान देईन आणि आनंदात राहीन. अशा प्रकारे अज्ञानाच्या भ्रमात पडलेले विषय सुख अधीन राक्षसी प्रवृत्तीचे लोक अति नीच नरकात जातात. सन्मान आणि पैसा यांच्या नशेत ते लोकांना दाखवण्यासाठी मोठे यज्ञ पूजा करतात. श्लोक 17. ते क्रूरपणे, वासना आणि गर्वाने दुसऱ्यांना दोष देतात व मलाही जुमानत नाही. श्लोक 18. माझ्याजवळ पोचू न शकल्याने ते महानरकात जातात. श्लोक 19. श्लोक 21. या तिन्हीपासून मुक्त होऊन मनुष्य माझ्यापर्यंत पोचतो. श्लोक 22. शास्त्रांना सोडून स्वार्थीपणाने वागण्याने काहीच प्राप्त होऊ शकत नाही. श्लोक 23. शास्त्रच तुझा गुरु आणि मार्गदर्शक असो, ज्याने काय करायचे त्याचे तुला योग्य ज्ञान होईल. केवळ तीच कार्य कर ज्याला शास्त्रांनी आपली अनुमती दिली आहे. श्लोक 24. रामकृष्ण हरी. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. रामकृष्ण हरी. धन्यवाद.